कुणीतरी म्हटलं आहे ना, आवाज मोठा असेल तर काही लोकच ऐकतात, पण गोष्ट मोठी असेल तर सर्व लोक ऐकतात. नमस्कार मित्रांनो, ही एक छोटीशी काल्पनिक कथा आहे. ही कथा एका तरुणाची आहे जो एका श्रीमंत शेठजीकडे नोकरी करत असतो. त्याचे आई वडील लहानपणीच वारल्यामुळे तो अनाथ होता. जीवनात खूप अडचणीचा सामना करीत होता. रोज नोकरीवर जाणे, तेथून आल्यानंतर स्वतःच जेवण तयार करणे आणि झोपणे हा त्याचा रोजचा दिनक्रम होता. तो दररोज 4 पोळ्या व भाजी तयार करायचा. असेच एक दिवस त्याने जेवण तयार करून ठेवले आणि हातपाय धुण्यासाठी बाहेर गेला. परत येऊन पाहतो तर काय, त्याच्या 4 पोळ्यापैकी 2 पोळ्या गायब होत्या. दुसऱ्या दिवशीही हाच प्रकार घडला. तिसऱ्या दिवशी त्याने लक्ष ठेवले तर पाहतो एक मोठी मांजर येऊन पोळ्या घेऊन जाते. त्याने त्या मांजरीला पकडले तेव्हा मांजर म्हणाली, ह्या पोळ्या माझ्या नशिबातल्या आहेत, त्या मला मिळत आहेत, तू त्या का परत घेतोस? तेव्हा तरुण म्हणाला, अरे बाबा, दररोज कमाई करण्याकरिता मी खूप त्रास घेतो आहे. माझ्या पुढे चांगले जीवन जगण्याचा मोठा प्रश्न आहे. 4च पोळ्या तयार करतो, त्यातलीही तू 2 घेऊन जाशील तर मी काय खाणार? तेव्हा मांजर म्हणाली, पूर्वेकडे गंगेच्या पलीकडे चंदनगिरी महाराजांचा आश्रम आहे. ते खूप सुप्रसिद्ध आहेत. ते तुझ्या अडचणी दूर करतील. तरुण म्हणाला, चला हेही करून पाहूया. तो निघाला. त्याच्या घराजवळ एक मोठ्या हवेलीमध्ये स्त्री आणि तिची मुलगी राहत होती. त्या स्त्रीने त्याला विचारले, कुठे चाललास? तरुण म्हणाला, मी चंदनगिरी महाराजाकडे जात आहे. स्त्री डोळ्यात पाणी आणून म्हणाली, माझी मुलगी बोलत नाही. आज ती 20 वर्षाची आहे. महाराजांना विचार, ती केव्हा बोलेल? तरुण म्हणाला, हो विचारतो. गावाच्या बाहेर डोंगरावर त्याला एक जादूगर भेटला. तो म्हणाला, तू माझ्या प्रश्नाचे उत्तर घेऊन ये, मी तुला मदत करतो. त्याचा प्रश्न होता, मी केव्हा स्वर्गात जाईन? जादूगराने जादूची छडी फिरवली आणि त्याला गंगेच्या काठावर नेले. गंगेच्या पलीकडे जायचे होते. त्याला एक मोठे कासव दिसले. त्याने विनंती केली, मला पलीकडे सोड. कासव म्हणाले, ठीक आहे, पण माझाही प्रश्न विचार. मी 300 वर्षापासून येते आहे. मला मोठा मासा व्हायचंय. ते कधी होईल? तरुण म्हणाला, विचारतो. तो गंगेच्या पलीकडे जाऊन गगनगिरी महाराजांच्या आश्रमात गेला. महाराज म्हणाले, मी फक्त 3 प्रश्नांची उत्तरे देईन. तरुण गोंधळला. त्याच्याकडे 4 प्रश्न होते, एक स्वतःचा आणि 3 इतरांचे. त्याने ठरवले, आपला प्रश्न काहीच नाही. आपल्याला सध्या काम आहे, जेवण मिळते, पण त्या 3घांचे प्रश्न महत्वाचे आहेत. त्याने गगनगिरी महाराजांना 3ही प्रश्न विचारले आणि परतीच्या प्रवासाला लागला. कासवाला उत्तर दिले, जेव्हा तू आपले कवच सोडशील तेव्हा मोठा मासा होशील. कासवाने कवच सोडले, त्यातून मोती निघाले. त्याने ते तरुणाला दिले. पुढे जादूगर भेटला. त्याला सांगितले, जेव्हा तू ही छडी सोडशील तेव्हा तू स्वर्गाला जाशील. जादूगराने छडी सोडली आणि ती तरुणाला दिली. घरी आल्यावर त्याने त्या स्त्रीला तिच्या मुलीच्या प्रश्नाचे उत्तर सांगितले. जेव्हा तिचे लग्न होईल तेव्हा ती बोलेल. ती स्त्री म्हणाली, तूच माझ्या मुलीशी लग्न कर, आणि लग्न लावून दिले. तरुण विचार करू लागला, आपण आपला प्रश्न विचारलाच नाही, तरीही परमेश्वराने आपल्या प्रश्नाचे उत्तर दिले. या कथेचा सार हाच आहे, आपण दुसऱ्यांची मदत करा, परमेश्वर आपली मदत करेल.